सध्या पौष महिना सुरू आहे आणि पौषातल्या अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत आपण शाकंभरीचं नवरात्र साजरं करतो। ही शाकंभरी देवी कोण आहे तर पूर्वी दुर्गम नावाचा एक असुर होता आणि या दुर्गम राक्षसाने काय केलं तर सगळे यज्ञ यागादी विधी हे आपल्या बाजूने वळवून घेतले, चारही वेदांना ताब्यात घेतलं आणि त्याद्वारे संपूर्ण पृथ्वीवरची शक्ती आपल्याकडे केंद्रित केली। पृथ्वीवरती दुष्काळ पडला आणि एवढा भयानक दुष्काळ होता की 100 वर्ष पाऊस पृथ्वीवरती पडला नाही। त्यामुळे सगळे प्राणी अन्नधान्याशिवाय पाण्याशिवाय तडफडून मरायला लागले। त्यावेळेला सर्वांनी मिळून देवीची उपासना केली, प्रार्थना केली आणि त्यावेळी जो अवतार झाला तो आहे शाकंभरी अवतार। शाक अधिक अंबरी, शाक म्हणजे भाजी आणि अंबरी म्हणजे निर्माण करणारी, जिने भाज्या स्वतःच्या शरीरातून निर्माण केल्या अशी ती शाकंभरी। ही देवी कशी आहे तर तिला 100 डोळे आहेत आणि 100 डोळ्यांनी आपल्या भक्तांची दुःख तिने बघितली। ती दुःख बघून तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ज्यातून दुष्काळाची समाप्ती झाली। पुढे या देवीने आपल्या शरीरातून भाज्या निर्माण केल्या आणि सर्व भक्तांचं पालन पोषण केलं। अशी ही शाकंभरी देवी। जय जय रघुवीर समर्थ।